अजून कसे आले नाहीत ग बाबा? अरे डुगू डुगू चालत येणार, ते वेळ लागणारच ना. अगं पण त्याच गोळ्या आहेत ना बाबा? त्याच गोळ्या कशाला आणल्यात तुम्ही? संपल्या होत्या ना त्या. पण बाबा त्या गोळ्या 3च दिवस घ्यायच्या होत्या. पण पाय दुखायचे थांबले नाहीयेत अजून. गोळ्यांनी नाही, ऑपरेशननेच थांबेल तो दुखायचा. नको, ऑपरेशन नको. बाबा आपण डॉक्टरांकडे जाऊया. नको रे. पिंट्या, मी काय म्हणते, अरे त्यांना बरं वाटत असेल त्या गोळ्या खाऊन तर खाऊ दे ना, त्याने काय होतंय? अगं आई पण अरे तळमळत बसतात हे, रात्रभर डोळा लागत नाही, त्यांचा पायामुळे आणि माझा ह्यांच्यामुळे. बाबा रात्री पुरतीच घेईन, मग तर झालं. अहो घ्या हो, काही होत नाही. त्या डॉक्टरला कुठे काय कळतं. आणि हो, आणि थांबा थांबा, मी ना कब्बर दूध देते. नुसत्या गोळ्या घेतल्यामुळे तुमचं पित्तही वाढतं. थांबा आणते. आई तू बोलणार होतास माझ्याशी लग्नाचं ना? हो. काय काय विचार केलायस? लग्न प्रेमासाठी करावं, आयुष्यभरासाठी एखाद्याची सोबत आपल्याला मिळावी ह्यासाठी करावं. पिंट्या, मला लग्न करायचंय बाबा. हे झालंय आपलं बोलून. का करायचंय हे सांगणार होतास तू. बाबा मला पण वाटतं की कुणाची तरी आयुष्यभराची सोबत असावी, म्हणजे सुखदुःख शेअर करायला कुणीतरी आपलं सोबत असावं. हे तू बोलतोयस का कुणाचं तरी ऐकून बोलतोयस? तुम्हाला काय माझा मुलगा म्हणजे काय खुळा वाटला की काय? हा, काय परमेश्वराने त्याला काही अक्कल दिलेलीच नाहीये का? हो, त्याच्या मित्राचं लग्न ठरलंय, त्याला नाही का वाटणार आपलंही लग्न व्हावं, आपली सुखदुःख वाटून घ्यायला आपल्याला कोणीतरी जोडीदार असावा. तो आता शाळकरी राहिलेला नाहीये, मोठा झालाय तो, लग्नाचं वय झालंय त्याचं, आणि आपलं रिटायर व्हायचं. बाबा खरंच मला तसं वाटतंय, खरंच. मग काय? सांगू ना पंतांना स्थळ बघायला? सांगा मग काय आता. एवढ्यात काही माझी इथून सुटका होईलच वाटत नाही.